मित्रांनो बघा समोर तुम्हाला पाहायला भेटतं बघा जावलेकरांचा मथुर. आणि आज बघा शर्यत केली आणि त्याच्यामध्ये बघा एक ट्रॉफी देखील भेटलेली आहे. जरा सव्वा सदया, कारण की बिंजोडची शर्यत होती, महत्त्वपूर्ण बिंजोड होती. दादा नमस्कार. नमस्कार. दादा थोडं परिचय सांगा तुमचा. आपला मथुर आहे हा. स्वर्गीय निलेश कंबळकर कडू जावले यांच्या नावाने गाडी पळते आपली. बरोबर आहे. आपल्या दावणीचा एकदम मोठा वस्ताद म्हणजे मुंबई महाराष्ट्र केसरी साई, त्यांचे पाऊल ठेवायला हा मथुर घेतलाय आम्ही. बरोबर आहे. लगातार 6 शर्यती जिंकल्या जातात. 6 शर्यती केल्या का? हा, लगातार 6 आणि आज शर्यती. बघा मला तर वाटते आज पहिरा घडला होता आदयकरांचा आदयकर पिस्तूल. तो पहिरा कसा काय घडला होता त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. तर त्यांच्याविषयी म्हणजे ते आपले नातेवाईकच आहेत सर्व. ते दोन वर्ष आपण ते आपले बैल म्हणजे करतात, आपण नाते पळतात. वाईट वेळेमध्ये ते आम्हाला सहकार्य केला, ते म्हणजे भरपूर सहकार्य केला. बरोबर आहे. आता आणि आज बघा आम्ही अर्धी रात्री पण बैल देव. बरोबर आहे. आणि आज पहिरा घडला, चांगला पहिरा होता. चांगला आणि पहिरा बघा उजवी साईडची गाडी पळाली आणि जी गती लागली होती ना, पाण्यासारखी गती होती हा हा. भाऊ. आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला यश पण प्राप्त आला, चांगली गती लावून. काय बोलणार? खूप चांगला वाटला. चांगली शरद झाली, एक नंबरची शरद झाली आमची. आणि आमचं मथुर पहिली ट्रॉफी. बरोबर आहे. आज बघा 1 नंबरची शर्यत केली इथं चिंचवलीच्या मैदानावरती. आणि बघा जे बैलगाडी क्षेत्रामध्ये कमवलेली पोचपावती म्हणून आज बघा त्यांनी रिटर्न काहीतरी दिला भाऊ तुम्हाला. बघा 1 नंबरची भव्यदिव्य ट्रॉफी पाहायला भेटते. खूप आज आनंदात सगळी आमची पोरा पहिली ट्रॉफी भेटली आम्हाला, सगळी खुशाल. खूप बरोबर चांगला आहे. वाटते. आणि बघा कुठेतरी आज जी मेहनत केली आणि त्या मेहनतीला यश भेटला, आणि यशाच्या मागे तुमच्या पोरांची मेहनत आहे. खूप खूप मेहनत, खूप सगळे. बरोबर आहे. आमच्या एक दावणीतला छोटा वस्ताद पण आहे तिथं, सर्जा म्हणून. तो ओके. पण या सीझनला 20-25 शर्ती जिंकलाय. बरोबर आहे. आणि मथुरची किती शर्यत? 6 शर्यत झाली. 6 शर्यत, एक शरद पडली, 6 लगातार. बरोबर आहे. काय बोलणार भाऊ? बघा जावलेकरांचा मथुर बोलला तर चांगला पलतोय आणि चर्चामधला नंदी आहे. आणि बघा नंदी चर्चेतला आहे आणि तसे पैरे पण घडतात. आणि पैऱ्यामागे करण्याची जिम्मेदारी कोणाकडे असते? विनायक कडू आणि मनीष कडू. बरोबर आहे. नियोजनाचं भाष्य ते नियोजन करतात. आता आज जोडी पळाली, त्याच्याविषयी काय कौतुक करणार तुम्ही? खूप चांगली जोडी. टेन्शनच नाही, गाडी चालली. 2 वर्षांची गुलाल भेटला मला त्यांचे. बरोबर आहे. 2 वर्ष आले काय म्हणते ते आधी आपले पिस्तूल आपला साई आणि पिस्तूल पण खूप वेळा पळालाय, पण कधी आम्हाला गुलाल नाही भेटाला. आज आमच्या मथुरने गुलाल दिला. बरोबर. आणि ते पण खुशाल आणि आम्ही पण. बरोबर आहे. 2 वर्ष आले त्यांच्या पहिल्याच पलातून, पण म्हणजे गुलाल गुलाल नव्हता. आज पहिल्यांदा प्राप्त झाले 2 वर्षामध्ये. बरोबर आहे. दादा 2 वर्ष झाले तुम्ही सातत्याने पळता, पण तुम्हाला यश नव्हता भेटत. तर यश न भेटण्याचं कारण काय होतं नक्की? म्हणजे काय चुकत होतं नक्की? नियोजन नशीब पण नव्हतं आपलं. बरोबर आहे. नशीब पण लागतं आणि नियोजन पण चांगलं लागतं भाऊ. बरोबर. भाऊ आज मग ड्रायव्हर कोणी हाकलला? आपला सूरज गोरपे होता ना? बरोबर आहे. आले बघतो ना मैदानामध्ये जर होत असेल ना, मला वाटते 30% आहे ना गाडीवरती सूरज म्हणजे दादाच बसतोय. मला वाटते बघा सर्वांची आवड लागली आहे त्याला, म्हणजे बैल मालकांना. म्हणजे ड्रायव्हर मनामध्ये बसलाय. ड्रायव्हर असं काय नाही, बंटी ड्रायव्हर पण चिरण्याचा आहे, आदित्य ड्रायव्हर, बामण डोंगरे, सूरज आहेत, आपले भरपूर ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरांचं सहकार्य त्यांचे पण आपला बैल पुढे बरोबर आहे. चांगला. आणि आज बघा ड्रायव्हरांचा मोलाचा वाटत आहे. आणि त्याच्यामध्ये बघा सुट्टी मेकरांचा मेन भूमिका असते भाऊ. त्यांच्याविषयी काय बोलणार? कोण होतं? सुट्टी मेकर स्वतः धवल गरज, संगम गरज, ते दोघं आपलं मनीष कडू, आम्ही भाऊ आहोत दोघे जण. बरोबर आहे. सर्व घरातलं. भाऊ तुम्ही काय बोलणार? बघा आता स्वतः सुट्टी मेकर आहे आणि स्वतः मथुरची सुट्टी करता, काय बोलणार? काही सुट्टीचं काही आपल्याला टेन्शनच नाही, पण आपलं फक्त मथुर डायरेक्ट वेगानेच निघते खालून. बरोबर आहे. आणि खालून वेगाने निघला ना आणि अंतर देते. बरोबर आहे. दादा अजून काय बोलणार? बघा तुमच्याकडे जिम्मेदारी आहे सर्व, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप आनंद झाला. का 1 महिना झाला आमच्या दावणीला बैल घेतलाय आम्ही. खूप म्हणजे त्याने आम्हाला खूप खुश केलंय. चांगल्या गाड्या खेळलाय. चालते. चालते, चांगल्या गाड्या खेळल्या. बरोबर आहे.
दादा आता बघा सेकंदाला पण बैल हा चांगला पळवतो. चांगला अच्छा, पळवतो. कुठे कुठे पळालाय? म्हणजे तिकडे होता त्यांच्या पुण्या साईडला पळाला आहे. बरोबर आहे. मग दादा आता मथुर तुमच्या दावणीला आला 1 महिना आला बरोबर आहे. बरोबर. मग आता कोणाकडून घेतलाय नक्की हा? जालनाशी घेतला जालनाशी घेतलाय. बरोबर आहे. पसंती कोणाची म्हणजे आम्ही नियोजन म्हणजे आमचं वावल्याला गेलतो फेऱ्याला साया. बोल बोल. बोल बोल. आपलं याचं नियोजन करणं म्हणजे अख्खं पूर्ण साई देवा ग्रुप जावले याच पूर्ण नियोजन केलंय. बरोबर आहे. बघा चॉईस केली नंदी आणि चॉईसनुसार तुम्हाला त्याचा फल किंवा म्हणजे जे आपण खिलाडी बिनजोड खिलाडी निवडलेली आहे ती निवड म्हणजे चांगली निवड झालेली आहे तुमची. खूप खूप चांगली झाली. भारी झाली निवड. नाराज नाही केला त्याने अजूनपर्यंत. बरोबर आहे. दादा बघा मला तर वाटतं हे ट्रॉफी भेटायला आहे ना सगळ्यांचा प्रयत्न असतं आणि कुठेतरी बघा त्या प्रयत्न कोणाला पण म्हणजे यश नाही भेटत आणि बघा कुठेतरी यश तुम्हाला भेटलंय. हो आज आम्हाला खूप आनंद झाला का म्हणजे त्या दिवशी पण मिळालेला कूलर भेटलेला आम्हाला. पण आम्ही लवकर घरी आलो घरी आलो. हा आज 1 नंबरची ट्रॉफी भेटली आम्हाला. 1 नंबरची शरद झाली आमची. आता खूप भारी वाटते आनंद आहे आम्हाला आमच्या बाहेर मथुरवर. बरोबर आहे. पहिली ट्रॉफी आमची. जसा साई आम्हाला खुश करायचा मथुर. हा मथुर आम्हाला भरपूर खुश करते आपण. बरोबर आहे. आता साई आमचा वरती आहे तिथं पण वरती आता त्या दिवशी परवाच्या दिवशी म्हणजे मागच्या मैदानात 1 नंबर केला त्यांनी. बरोबर 1 नंबर केला म्हणजे तिकडं पण गाजवतंय तिकडं पण मैदान आणि इकडं मथुर गाजवतंय. वरती साई. बरोबर. दादा आता बघा नंदी तर बोलतोय पैरे कसा असणार मग कंटिन्यू तेच ठेवणार मग कसा असणार? पैरे change कर. चांगले चांगले मला पैरे, फोन हा. स्वतःहून येतात आम्हाला पहिल्यासाठी आता मथुर बरोबर. दररोजचे 8-9 8-9 फोन फोन आहे दररोजचे. रेग्युलर. बरोबर आहे. आता बघा दिवसाला 8 कॉल येतात मग याच्यामध्ये बघा 8 समजा कॉल आले किंवा 8 तू बोलला तुझी एक व्हिडिओ क्लिप बघितली का सर्जेरावला पहिला पाहिजे आपले मथुरच्या गाला त्या दिवशी सर्जेराव पाला कुठं त्यांनी बरोबर आहे. बरोबर आहे. बघा कुठेतरी बघा आपले वाईट इंस्टाग्रामवर टाकली होती आणि कुठेतरी तुमच्यासारखे दादा बघा गाडा मालक कुठेतरी म्हणजे एकामेकाला साथ देतात ना हेच आपलं म्हणजे प्रयत्न असतं. कारण की बघा आपल्या मुलं किंवा अनेक नंदी उजाडामध्ये यावं किंवा प्रत्येकाला साथ भेटावी किंवा सर्वांची नंदी एकत्र पालावी म्हणजे असं. आम्ही कोणालाच नाही बोलत पायऱ्याला. आम्ही सगळ्यांना पायऱ्या देतो. फक्त काय होतं आम्ही आधी पायरा केलेला असतो त्यांनी त्या दिवशी मागितलं तर आम्ही देऊ नाही शकत. बरोबर आहे. थोडं म्हणजे समजूतपणा घ्यायला लागतं किंवा मॅनेज करून घ्यायला लागतं मॅनेज की करून घ्यावं लागतं. बरोबर आहे. आता पुढील वाटचाल कुठे असेल भाऊ कसं असेल? आता बिंदोरला बिंदोरला नाव अच्छा म्हणजे पुन्हा एकदा शर्यत करायची इच्छा आहे. पुन्हा एकदा केलायची इच्छा आहे. आता बघा दादा तुम्ही सकाळी झाले त्याच्यामुळे लवकर शर्यत झाली आणि गाडी जमूनच आलतो. जमून गाडी जमलेली आमची बॅनरवर. ओके म्हणजे जमून आलं. हो. चालेल. आता बघा 2-2 शर्ती करायचा कुठेतरी तुम्हाला कसं वाटतं दादा करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? चाहत्यांची म्हणजे इच्छा असेल तर मग करणं भाग पडतं ना. हा, ते. मग करणं भाग पडतं. बरोबर आहे. आणि बघा दादा एक चांगला निर्णय घेतलाय मला तरी वाटतंय आपल्या कमिटीने 12 पर्यंत शर्ती आणि 3 नंतर शर्ती कसं वाटते? चांगला निर्णय खूप कारण की चांगला निर्णय मुख्या घेतला. जीवाला पण ते उन्हामध्ये त्रास नको म्हणून तरी चांगला निर्णय घेतलाय आपण. बाबा सकाळी लवकर येऊन 12च्या पर्यंत शर्यती करायचा परत थोडासा ब्रेक घेऊन 3च्या नंतर सावलीमध्ये थोडासा चांगला निर्णय आहे कमिटीचा पण. बरोबर आहे. चालेल बघा कुठेतरी आहे ना कमिटीला सहकार्य करतात तुम्ही गाडा मालक बिनजोडवाले कारण की 3 नंतर तुम्ही शर्यती केलता आणि 12 ते 10 पर्यंत म्हणजे या कालावधी छोट्या गाड्या मालकांना योगदान देतो म्हणजे शर्यत केल्यानं. चांगला आहे. असंच पाहिजे एकमेकाला सांभाळून घेतलं तर या क्षेत्र अजून म्हणजे अजून चांगल्या वळणीवरती जाईल. प्रत्येक जण एकमेकांशी गोड बोलून राहिला तरच हा क्षेत्र टिकेल. बरोबर आहे. तुम्ही जर वादावाद केला तर नाही टिकू शकत. बरोबर आहे. आता बघा दादा आता खेळ बघतो ना चांगलं चालू आहे शिस्तीचा खेळ चालू आहे आणि गाडा मालक पण एकमेकाला चांगला सहकार्य करतात त्याच्यामुळं हे शक्य होतंय. बरोबर. चालेल दादा तुमचं जास्त वेळ घेणार नाही कारण की बघा आता तुम्हाला पुढली शर्यत करायची जास्त वेळ न घेत आपण इथेच आपण शर्यत म्हणजे आपली मुलाखत स्टॉप करूया. तुमच्याकडून आपण तुमच्या नंदीला शुभेच्छा देतो आणि आपण रजा घेऊया. तुमच्या चॅनलला पण आमच्या साई देवा ग्रुपकडून शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू. तुमचं पण असंच योगदान असू दे आम्हाला पण. चालेल भाऊ धन्यवाद. चला.